आवड असेल आणि करण्याची जिद्द असेल तर कोणतेही क्षेत्र छोटे नसते। याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुळशीबाग मार्केट परिसरातील अस्सल कोल्हापुरी पायतान या दुकानाचा तरुण उद्योजक मंजुनाथ भिसुरे। उच्च शिक्षित असूनही पारंपरिक व्यवसायाला नवा चेहरा देण्याचा निर्णय घेतल्याने मंजुनाथने आज कोल्हापुरी चप्पल व्यवसायाला चांगल्या उंचीवर नेले। त्याच्या दुकानातील विविधता, गुणवत्ता आणि परंपरेचा वारसा यामुळे दररोज मोठ्या संख्येने ग्राहक इथे आकर्षित होत असतात। नेमके व्यवसायाची परंपरा कशी जपली याविषयीची माहिती आपण त्याच्याकडूनच जाणून घेऊयात। माझं नाव मंजुनाथ महादेव भिसुरे। आता कमीत कमीत मॅडम एक 25 ते 30 वर्ष झाले टोटली पुण्यामध्ये चालू करून मिनिमम 20 वर्ष झाले इथं। आणि ह्याच्या अगोदर 25 वर्ष हे आमच्या गावाला चालू होतं पूर्ण, म्हणजे हे वडील आजोबा हे पूर्ण सांभाळायचे। आता हे माझ्याकडे, म्हणजे हे माझी तिसरी पिढी आहे स्वतः चालवायची। हो मॅडम, हे पूर्ण म्हणजे आमच्या आजोबांपासून पंजोबापासून पूर्ण म्हणजे घरात सर्व प्रकारे घरातच रेडी केलं जाते पूर्ण, जेवढे आहेत तेवढे। म्हणजे व्हरायटी तर असं म्हणजे सांगता येत नाही, एवढे व्हरायटी त्यामध्ये, लेडीजचे, जेंट्सचे, ज्योती म्हणा, मोजडी म्हणा, असे अनेक प्रकार। म्हणजे भरपूर जेवढे व्हरायटी बघतील तेवढे व्हरायटी तुम्हाला कमी मिळतील आपल्याकडे। नाही, आता माझं तरी ग्रॅज्युएशन आता माझं कम्प्लीट झालंय। आणि जसं मी सांगितलं तुम्हाला, कारण की 20 ते 25 वर्ष झाले आमच्या गावाला पूर्ण व्यवसाय चालू होता। आणि जसं म्हणजे मेन आमचे मोठे मोठे 2-3 दुकानं होते, तरी दुकाने जसं रोड वाडिंगमध्ये जसे वाढले गेले तसे आमचे दुकानं पूर्ण म्हणजे दुकानच पूर्ण आमचे हे होऊन गेले, म्हणजे बंदच झाले त्या लाईनमध्ये। मग त्यानंतर 1999 मध्ये आम्हाला इथं पुण्यात यावं लागलं। मग पुण्यामध्ये मग जसं वडील हळूहळू चालवायला लागलं तसं मग मला पण यामध्ये यावं लागलं हळूहळू या गोष्टीमध्ये। तुम्हाला मी ते सांगितलं, लेडीजचे म्हणा, जेंट्स म्हणा, मोजडी म्हणा, लहान मुलांचे म्हणा, असे वेगवेगळे प्रकार भेटतील तुम्हाला बघायला। आणि व्हरायटी म्हटलं तर त्यामध्ये अलग अलग प्रकार येतात। एक कुरुंडवारी कापशी येते, कापशीचे 4-5 प्रकार येतात, अजून जरवाली येतात। आणि लेडीजमध्ये म्हणायला लागलं, लेडीजमध्ये पण भरपूर व्हरायटी बघायला भेटतील तुम्हाला। आवाज कापशी म्हणा, भरपूर असे प्रकार भरपूर आहेत। ग्राहकांचा प्रतिसाद म्हटलं की मॅडम कसं, आता 20-22 वर्ष झाले म्हटलं की रेग्युलर कस्टमर तर विचारायला नको, म्हणजे वर्षाला कमीत कमी 2-3 जोडी तरी घेऊनच जातात रेग्युलर कस्टमर म्हटलं तरी। आणि प्रतिसाद तर आता भरपूर वाढलाय, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर। त्यामुळं आता अजून थोड्या दिवसांनी अजून आम्ही काहीतरी कस्टमरांसाठी अजून काहीतरी नवीन व्हरायटी चालू करायचं आमचं ठरलंय त्या प्रकारे। उत्पन्न म्हणजे कधी टर्न ओव्हर काढला नाही तरी धरायला गेलं तर 1 लाख 1.5 लाखाच्या आसपास टर्न ओव्हर जातो तरी मंथली। आता जे तुम्ही बोलला आता म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग कुठं होतं लेदरचं, हे मेन म्हणजे मॅडम मॅन्युफॅक्चर म्हणजे मद्रासवरनं आम्हाला पूर्ण टोटल म्हणजे कच्चा माल जो असतो लेदरचा तो सप्लाय इकडे होतो, आमच्या गावी होतो पूर्ण। मग गावाकडून मग जो कच्चा माल असतो, मग जे असतं आमचे कारागीर जे असतात, मग त्याच्यावर ते काम चालू होतं। म्हणजे थोडंफार मशिनीचा पण यूज केला जातो थोडाफार, आणि हाताचा जास्त करून वापर केला जास्त जातो। हे कस्टमर ग्राहकांचा खूप प्रश्न असतो की आम्हाला हे कोल्हापुरीवरून तुम्ही बनवून आणता का चप्पल। हे कोल्हापूरच्या पुढे निपाणी बेळगाव म्हणून आमचं गाव आहे, या गावामध्ये आमच्याकडं बनवले जातात। म्हणजे आमचे तिकडून जास्त सप्लाय कोल्हापूरला पण होतो, पुण्याला पण थोडाफार होतो सप्लाय, असं कोल्हापुरी चप्पल आहेत। फक्त मॅन्युफॅक्चरिंग आमचं कोल्हापूरच्या पुढं कर्नाटक गाव आहे, आमचं गावामध्ये आमच्या पूर्ण बनवलं जातं। आपल्याकडं कोल्हापुरी चप्पल जास्तीत जास्त कमी रेंज म्हटलं तर 500 रुपयापासून स्टार्टिंग आहे, आणि महागात महाग म्हटलं की 5,000-10,000च्या आसपास पण आपल्याकडे मिळतात चपला। हो, नाही, मला विचारलं भरपूर जणांनी, तुमचं ग्रॅज्युएशन आहे तरी ह्या क्षेत्रात तुम्ही कसं, कारण की मला पण एवढी आवड नव्हती या क्षेत्रामध्ये यायची। पण जसं जसं कसं घरचे पण काही प्रॉब्लेम्स असतात, त्या म्हणजे ते सर्व बघून, त्या गोष्टी बघून हळूहळू म्हणजे मी जसं जसं ह्यामध्ये आलो तसं मला म्हणजे जी आवड असते आणि घरची जी परिस्थिती असते त्यानुसार मला इकडे ह्या गोष्टीची ओढ लागली आणि मला यावं लागलं ह्यासाठी। तुळशीबागेतील मोठ्या ग्राहक वर्गाच्या मागणीमुळे आणि सातत्याने मिळणाऱ्या प्रतिसादामुळे या व्यवसायाच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न देखील मिळतं। व्यवसाय करत असताना जिद्द, मेहनत, चिकाटी जर असेल तर तुम्ही कोणताही व्यवसाय केला तर त्यामध्ये नक्कीच यशस्वी होता। त्यामुळे अनेक तरुणांसाठी मंजुनाथचं हे उदाहरण प्रेरणादायी ठरतंय। राची केदारी, न्यूज 18 लोकल, पुणे।